मेडिटेशन आणि हिप्नोसिस यामध्ये काही फरक आहे का? हाय, मी साधना गाडकर, हिप्नोथेरपिस्ट. मेडिटेशन ही एक थॉटलेस प्रोसेस आहे, ज्यामध्ये मन आणि शरीर पूर्ण रिलॅक्स होतं आणि मनाला शांती मिळते, आनंद मिळतो. मेडिटेशन मध्ये एक सेंटर पॉइंट पकडून आपण त्यामध्ये डीप मध्ये जाऊ शकतो. पण हिप्नोसिस ही एक अशी प्रोसेस आहे, ज्यामध्ये सबकॉन्शियस माइंडवर काम करता येतं. त्यामध्ये एखादा थॉट घेऊन त्यामध्ये सबकॉन्शियस माइंडला त्या पद्धतीने सजेशन्स देऊन त्या व्यक्तीमध्ये बदल घडवून आणता येतो. हिप्नोसिस ही एक अशी उपचार पद्धत आहे, ज्यामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या काही घटना आपल्या दडलेल्या असतात त्यावर काम केलं जातं. तुम्ही कधी मेडिटेशन केलं आहे का? तर मेडिटेशन करत असताना तुम्हाला हा एक्सपिरियन्स आला असेल, की आपण कुठलाही थॉट आपल्या मनामध्ये नसतो आणि आपण रिलॅक्स आणि रिलॅक्स होत जातो. पण बऱ्याचदा असंही होतं, की मनात असंख्य विचार येतात आणि आपण त्यावर कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही. पण हिप्नोसिसमध्ये ज्यावेळी हिप्नोथेरपिस्ट ते सेशन देत असतो, त्या सजेशन्स देत असतो, त्यावेळी ज्यावेळी त्या व्यक्तीला सजेशन्स दिल्या जातात, त्यावेळी ती व्यक्ती त्या सजेशन्स प्रमाणे वागत जाते. मेडिटेशन हे आपण ओन करतो, स्वतःसाठी करत असतो. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने ते करता येतं आणि त्याला कुठेही वेळेचं बंधन नसतं. परंतु हिप्नोसिस ही अशी पद्धत आहे, ज्यामध्ये टाइम बॉन्ड असतो आणि जे सजेशन्स देणं हिप्नोथेरपिस्टला गरजेचं असतं, त्या सजेशन्स हिप्नोथेरपिस्ट देत असतो आणि त्या पद्धतीने आपले सबकॉन्शियस माइंड काम करत असतं. मेडिटेशन हे वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. कोणी ऑडिओ ऐकून करतं, कोणी स्वतःच्या ओन श्वासावर लक्ष केंद्रित करून करतं. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला मेडिटेशन करता येतं. मेडिटेशनचा इफेक्ट जर आपण पाहिलं, तर तेवढ्या वेळापुरता आणि त्या दिवसापुरता आपल्याला जाणवतं. ज्यामुळे मन शांत होतं आणि तेवढ्यापुरतं आपल्याला छान वाटतं. पण ज्यावेळी आपण पुन्हा आपल्या लाईफमध्ये जी कामं करायला जातो, तिथे आपल्याला कुठेतरी स्ट्रेस अनुभवायला येतो. पण हिप्नॉटिझममध्ये हिप्नोथेरपी घेतल्यानंतर त्यामध्ये हळू-हळू चेंजेस होत जातात आणि त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये बदल घडून येतात. हे कशामुळे होतं? तर जे काही सजेशन्स सबकॉन्शियस माइंडला दिले जातात, ते काम सबकॉन्शियस माइंड करत जातं आणि त्या पद्धतीने सजेशन्स फॉलो करत जातं. त्यामुळे हिप्नोथेरपीचे जे काही रिझल्ट्स असतात, ते लाँग लाईफ असतात. मेडिटेशन आपण सातत्याने करत जाऊ, त्यावेळी आपल्याला आपल्या मनःशांतीमध्ये आणि आपला स्ट्रेस कमी करण्याकरता त्याचा उपयोग होतो. जर का आपण ह्या दोन्ही पद्धती खूप छान पद्धतीने अवलंबल्या, तर त्याचे रिझल्ट्स आपल्याला खूप छान मिळतात आणि म्हणूनच हिप्नोसिसला ॲक्टिव्ह मेडिटेशन असंही म्हटलं जातं. अधिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओज तयार होणार आहेत, ते तुम्हाला मिळतील आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक एंड शेअर करा.